केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि पुण्यातल्या मुक्कामानंतर आज रायगडच्या दौऱ्यावर ते असणार आहेत। अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथी निमित्त आज अमित शहा रायगड दौऱ्यावर असतील, तिथे अभिवादन करतील। त्याचबरोबर राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी सुद्धा अमित शहा अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। अमित शहांचे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आगमन होईल आणि मग नंतर तिथे स्नेहभोजन होणार आहे। अमित शहांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे। तर अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भातले तपशील बघतोय आपण। सकाळी 10 वाजता पुण्याहून रायगडसाठी ते रवाना होतील। 10:20 पाचाड हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल। जिजाऊंची जिथे समाधी आहे आणि त्या ठिकाणीच 10:30 वाजता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन अमित शहा घेतील। त्यानंतर 11 वाजता रायगड किल्ल्यावर दर्शन घेण्यासाठी ते पोहोचतील। रायगडावरील कार्यक्रमासाठी अमित शहांची उपस्थिती असणार आहे। त्यानंतर दुपारी 12:45 शिवरायांच्या समाधीस्थळी ते दर्शन घेतील। बरोबर 3 वाजता सुतारवाडीत सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा जाणार आहेत। 3:30 वाजता अमित शहांचं मुंबईमध्ये आगमन होईल आणि संध्याकाळी 5:30 वाजता गुजराती साप्ताहिक चित्रलेखाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी अमित शहा उपस्थित असतील। मग संध्याकाळी 7 वाजता महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, एकंदरीत संपूर्ण दिवसभर आज अमित शहांच्या दौऱ्याचं नियोजन आपण बघितलं। या सगळ्या दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घेतली गेलेली आहे, कारण किल्ले रायगडावर आज गृहमंत्री येत आहेत? आपण जर पाहिलं तर पुण्यातल्या डॉन बॉस्को मार्गावरती जे पंचतारांकित हॉटेल आहे, याच हॉटेलमध्ये अमित शहा यांचा मुक्काम आहे। काल रात्री ते याच हॉटेलमध्ये मुक्कामी आलेले होते। देवेंद्र फडणवीस देखील या हॉटेलमध्ये मुक्कामी आले। रात्री उशिरा एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काही मिनिटांमध्ये पुढच्या अमित शहा, देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे देखील असतील, अशा पद्धतीची माहिती। आणि हे सगळे जे नेते आहेत ते विमानतळाच्या दिशेनं रवाना होणार आहेत। त्यापूर्वी विमानतळ रस्त्यावर जाण्यासाठी जी एक पोलिसांची ट्रायल असते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, ती सध्या या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यानंतर अमित शहा आणि त्यांचा जो ताफा आहे तो या सगळ्या मार्गावरून पुढे जाणार आहे आणि अमित शहा विमानानं पुढे रायगडच्या दिशेनं रवाना होणार आहेत। दिवसभर त्यांचा तिथे कसा कार्यक्रम असेल ते आपण पाहिलं। मात्र काल रात्रीपासून याही सगळ्या परिसरामध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळी जी खबरदारी आहे या पंचतारांकित हॉटेलच्या परिसरामध्ये ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हा जो सगळा ताफा आहे तो विमानतळाच्या दिशेनं या ठिकाणी जाईल। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमित शहांचा काल रात्री या ठिकाणी मुक्काम देखील झालेला आहे। देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी मुक्काम होते आणि आता हे सगळे जे नेते आहेत ते आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या साठी म्हणून या ठिकाणाहून एकत्रपणे पुढे रवाना होणार आहेत। एकत्रच विमानानं ते रायगडच्या दिशेनं रवाना होतील। ज्ञानेश्वर, आता जसं तुम्ही म्हणालात की काल रात्री फडणवीस, शिंदे आणि अमित शहा हे एकाच ठिकाणी या हॉटेलमध्ये होते, त्यांची भेट झाली असावी, चर्चा झाली असावी, ही गोष्ट लक्षात घेऊनच आज तटकरेंच्या घरी सुद्धा अमित शहा जात आहेत। आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये असलेला पालकमंत्रीपदाचा वाद आपल्याला माहिती आहे, तो तिढा सुटेल अशी अपेक्षा सुद्धा आहे। या सगळ्या घडामोडींकडे नेमकं या भेटींदरम्यान कसं पाहता येईल? अर्थातच जेव्हा आज अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जातील तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षितच आहे, कारण कालपासून आपण पाहतोय की सगळ्या नेत्यांकडूनही तशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत। आज जेव्हा सुनील तटकरेंच्या निवासस्थानी अमित शहा पोहोचतील, जेव्हा सगळे नेते त्या ठिकाणी असणार आहेत, जिथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत, तिथे जर यावर तोडगा निघाला तर आपल्याला या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडल्याचं बघायला मिळू शकतं। जी, निश्चित। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।